गुड आफ्टरनून गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं इनपुट डिव्हाइस आणि सी पी यूबद्दल इन्फॉर्मेशन कम्प्युटर फंडामेंटल चॅप्टरमध्ये. आता नेक्स्ट बघूया आउटपुट डिव्हाइसेस. थर्ड पॉईंट आहे, थर्ड ब्लॉक. इट इज द लिंक बिटवीन द मशीन अँड युजर. अ नंबर ऑफ डिव्हाइसेस आर यूज सच ॲज. तर याच्यामध्ये ही जी लिंक आहे ना, हे आउटपुट डिव्हाइस म्हणजे मशीन आणि युजरमध्ये जे आहे ते आउटपुट देतं आपल्याला. म्हणजे आउटपुट डिव्हाइस जसे लाईक अ प्रिंटर. आता आपण कम्प्युटरमधली काही इन्फॉर्मेशन आहे आणि आपल्याला आपल्याला प्रिंट करायची, तर प्रिंट देतो आपण. त्याच्यानंतर काय होतं, कम्प्युटरची इन्फॉर्मेशन आपण प्रिंटर थ्रू आउटपुटला घेऊ शकतो. दॅट इज आउटपुट डिव्हाइस. म्हणजे युजरसाठी, मशीन आणि युजरसाठी ती लिंक आहे आउटपुट डिव्हाइस. मग बघू, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे डिव्हाइसेस कोणते आहे. VDU, त्याला काय बोलतात, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. VDU म्हणजे मॉनिटर पण आउटपुट डिव्हाइस VDU. ओके, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. नंतर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स, म्हणजे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे. नंतर इंकजेट प्रिंटर आहे. नंतर लेझर प्रिंटर आहे. नंतर प्लॉटर आहे. नंतर कॉम, दॅट इज कॉम्प्युटर आउटपुट मायक्रोफिल्म. हे एवढं सगळं आहे. ओके, तर हे सगळे काय आहेत, आउटपुट डिव्हाइसेस आहेत. तर ते काय करतं की इट इज द लिंक बिटवीन मशीन अँड युजर. म्हणजे आता व्हिडिओ म्हणजे काय, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हणजे मॉनिटर आहे, आपल्याला आउटपुट दिसतं मॉनिटरवर. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर कुठे, ते कुठं वापरतात डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, आपल्या रेल्वे स्टेशनला. ओके, नंतर इंकजेट प्रिंटर म्हणजेच काय, लेझर प्रिंटर जे आपण नॉर्मली वापरतो. नंतर प्लॉटर असतो. आणि नंतर कॉम म्हणजे काय, कॉम्प्युटर आउटपुट फिल्म म्हणून असतं. नंतर नेक्स्ट जो ब्लॉक आहे तो आहे नेक्स्ट पॉईंट, ॲड्रेस अँड डेटा बस. तर याच्यामध्ये काय, ॲज शोन इन फिगर 7.1 ब्लॉक डायग्रामचे. तर याच्यामध्ये काय, द डिव्हाइसेस अँड CPU आर इंटरकनेक्टेड विथ 2 ग्रुप्स ऑफ कंडक्टिंग वायर्स कॉल्ड ॲड्रेस अँड डेटा बस. तर हे आता डायग्राममध्ये जे आहे आपण बघितले त्याच्यामध्ये CPU आणि जे डिव्हाइसेस आहेत जे इंटरकनेक्शन ज्या 2 ग्रुपमध्ये झालेले आहेत, तर त्या ग्रुपला म्हणजे कनेक्ट करणारी वायर्स म्हणजे काय, ॲड्रेस बस किंवा त्याला बोलतात डेटा बस. ओके, म्हणजे द ॲड्रेस बस इज अ युनिडायरेक्शनल bus, and CPU send the address of required memory or peripheral device. It selects the required circuit by sending appropriate address. The width of the address bus specifies the memory handling capacity. Example, it is 16 bit, then its CPU can access to rest to 16, that is 64 kilobyte of memory. Okay, the data bus is a bidirectional bus so that CPU data can be transferred to and from the CPU. The data bus decides the CPU capacity. Example, 8-bit CPU, 16-bit CPU, 16-bit CPU, 32-bit and so on. तर याच्यामध्ये काय असतं, आता ॲड्रेस अँड डेटा बस. आता आपण डायग्राम बघूयात. तर याच्यामध्ये जी तुम्हाला कनेक्टिंग वायर दिसलेली आहे, जी बायडायरेक्शनल आहे, ती आहे डेटा बस. आणि जी युनिडायरेक्शनल दाखवलेले कंट्रोल बसमध्ये ते युनिडायरेक्शनल असते, ती असते ॲड्रेस बस. क्लिअर, जिथं जिथं ॲड्रेस बस आहे ती युनिडायरेक्शनल आहे आणि जिथं डेटा दिलं असतं ते असतं बायडायरेक्शनल बस. ओके, तर याच्यामध्ये काय असतं, जर ॲड्रेस बस जर 8 बिटच्या 16 बिटच्या असेल तर त्याच्यामध्ये किती मेमरी तयार होते, दॅट इज 216, दॅट इज तर 64 किलोबाईट ऑफ मेमरी एवढी हँडलिंग कॅपॅसिटी असते 16 बिट ॲड्रेस बसची. त्याची विड्थ म्हणजे त्याची मेमरी किती ॲक्सेस करू शकतं, मॅक्झिमम मेमरी ॲड्रेस. ओके, आणि डेटा बस जे असतं, ॲड्रेस बस युनिडायरेक्शनल असतं, ते कोण देतं, तर CPU देतं. रिक्वायर्ड म्हणजे कोणाला, जे रिक्वायर्ड पेरिफेरल IOD म्हणजे पेरिफेरल किंवा मेमरी आहे ना, तर त्याला ॲड्रेस सेंड करतं. CPU सेंड्स द ॲड्रेस ऑफ रिक्वायर्ड मेमरी अँड पेरिफेरल डिव्हाइस. इट सिलेक्ट द रिक्वायर्ड सर्किट बाय सेंडिंग अप्रोप्रिएट ॲड्रेस. म्हणजे काय करतं, CPU
ॲड्रेस प्रोव्हाइड करतं कोणाला, मेमरी आणि पेरिफेरल डिव्हाइसला. आणि मग त्याच्यानुसार काय करतं, जे समोरचे जे सर्किटरी आहे तर ते काय करतं, अप्रोप्रिएट ॲड्रेस त्याला दिलेला असतो मेमरीमध्ये. ओके. आता माऊस आहे त्याला अप्रोप्रिएट ॲड्रेस सी पी यू देतं. नंतर कीबोर्ड आहे त्याला अप्रोप्रिएट ॲड्रेस देतं. प्रिंटर त्याला अप्रोप्रिएट ॲड्रेस देतं. असं. ओके. नंतर आणि त्याची जी कॅपॅसिटी ते कशावर, त्याच्या बीटवर डिपेंड करतं ॲड्रेसची. जर 16 बीट असेल तर सी पी यू किती ॲक्सेस करतं, 2⁻16 म्हणजे 64 किलोबाईट ऑफ डेटा म्हणजे मेमरी ॲक्सेस करतात. नंतर डेटा बस काय असतं, बाय डायरेक्शनल डेटा बस असतं. तर ते डेटा आहे ना तो सी पी यूकडनं आय ओ डिव्हाइसला ट्रान्सफर केला जातो किंवा आय ओ डिव्हाइसकडनं इनपुट डिव्हाइसकडनं सी पी यूकडे, म्हणजे पेरिफेरल्सकडनं सी पी यूकडे आणि सी पी यूकडनं पेरिफेरल्सकडे असं ट्रान्सफर डेटा होतं, म्हणून बायडायरेक्शनल आहे. राईट. द डेटा बस इज अ बायडायरेक्शनल बस सो दॅट सी पी यू कॅन बी ट्रान्सफर्ड टू ऑर फ्रॉम द सी पी यू. म्हणजे काय करतं, बायडायरेक्शनल म्हणजे सी पी यू काय करू शकतं, पेरिफेरलला डेटा ट्रान्सफर करू शकतं किंवा पेरिफेरलकडनं डेटा रिसिव्ह करू शकतं. ओके. द डेटा बस डिसाईड द सी पी यू कॅपॅसिटी. मग डेटा बस काय करतं, सी पी यू कॅपॅसिटी डिसाईड करतं. आता म्हणजे बस म्हणजे काय, इट इज अ ग्रुप ऑफ लाईन्स. आता ग्रुप ऑफ लाईन्स इट इज कॉल्ड बस. म्हणजे आता ग्रुप ऑफ ॲड्रेस लाईन्स इट इज कॉल्ड ॲड्रेस बस. ग्रुप ऑफ डेटा लाईन्स इट इज कॉल्ड डेटा बस. ओके. तर असं असतं. तर 8 बीट म्हणजे जर 8 बीट म्हणजे 8 बीट सी पी यू असेल तर त्याची डेटा बस किती झाली, 8 बीट. ओके. 16 बीट सी पी यू, नंतर 32 बीट सी पी यू, 64 बीट सी पी यू, याच्यावरून ते डेटा बसवरनं सी पी यूची कॅपॅसिटी डिसाईड करता येते. म्हणजे ॲट ए टाईम 8 बीट डेटा पॅरलली काय केलं जातं, सी पी यूकडनं किंवा पेरिफेरलकडनं ॲक्सेप्ट किंवा रिसीव्ह केलं जातं. ओके. कळालं काय एवढं. आणि ॲड्रेस बस पण जो ॲड्रेस जो आहे 16 बीट ॲड्रेस पॅरलली कुठं आय ओ डी म्हणजे रिस्पेक्टिव्ह जो पेरिफेरल्स आहे सी पी यूने दिलेला त्याला त्या ॲड्रेसवर म्हणजे काय केलं जातं, तो ॲड्रेस दिला जातो कोणाला, तो आय ओ डिव्हाइसला, पेरिफेरलला वगैरे. ओके. तर असं आहे. म्हणजे डेटा बस हे बायडायरेक्शनल असतं, सी पी यू आणि ॲड्रेस बस युनिडायरेक्शनल असतं. क्लिअर. डेटा बस डेटा ट्रान्सफर करण्यासाठी सी पी यूकडनं पेरिफेरलकडनं सी पी यूकडे, त्याची कॅपॅसिटी ती सी पी यू म्हणजे सी पी यूच्या कॅपॅसिटीवर डेटा बसची कॅपॅसिटी डिपेंड करते. ओके. म्हणजे 8 बीट सी पी यू, 16 बीट सी पी यू म्हणजे त्याच्यावर डेटा बस डिपेंड आहे. तर मग 8 बीट सी पी यूची डेटा बस 8 बीट, 16 बीट सी पी यूची डेटा बस 16 बीट, 32 बीट सी पी यूची डेटा बस 32 बीट. ओके. आता नेक्स्ट बघूया ऑक्झिलरी मेमरी काय असतं. द इंटरनल मेमरी ऑफ द सी पी यू हॅज limited storage capacity. So, to provide better access, the maximum storage and auxiliary memory called secondary memory, it is always connected with CPU like a hard disk. तर याच्यामध्ये काय असतं, इंटरनल मेमरी जी आहे सी पी यूची ती लिमिटेड असते, लिमिटेड कॅपॅसिटी. तर आपल्याला जर जास्त डेटा वगैरे ॲक्सेस करायचा असेल तर त्यासाठी मॅक्झिमम स्टोरेज लागतं. मग मॅक्झिमम स्टोरेजसाठी आपण एक एक्सटर्नल मेमरी घेतो, त्याला बोलतात ऑक्झिलरी मेमरी आणि त्यालाच बोलतात सेकंडरी मेमरी. आणि मग कशाला, तर ही सी पी यूला कनेक्ट केलेलं असतं. म्हणजे इट इज कनेक्टेड टू सी पी यू लाईक हार्ड डिस्क वगैरे असतं ना, तर त्याच्या थ्रू. ओके. तर असं आहे ऑक्झिलरी मेमरी. ऑक्झिलरी मेमरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेकंडरी मेमरी. इट इज यूज फॉर बॅकअप. थोडक्यात बॅकअपसाठी किंवा आपल्याला बॅकअपसाठी वापरता येते ऑक्झिलरी मेमरी. इट इज नॉट व्होलाटाईल, नॉन व्होलाटाईल. म्हणजे याच्यामध्ये ही मेमरी काय असतं, आपल्याला ऑक्झिलरी सेकंडरी मेमरी म्हणजे आपल्याला मॅक्झिमम डेटा स्टोअर करण्यासाठी, कारण सी पी यूमध्ये इंटरनल मेमरी कमी असते. मग मॅक्झिमम जर स्टोअर करायचं असेल त्याच्यासाठी हार्ड डिस्क वगैरे ॲज अ ऑक्झिलरी मेमरी, सेकंडरी मेमरी म्हणून वापरू शकतो. ओके. ओके. नंतर बघूया सेमीकंडक्टर मेमरीज पॉईंट. Semiconductor memories and magnetic tapes and disks are the most widely used methods for storing digital data. सेमीकंडक्टर मेमरी, मॅग्नेटिक टेप आणि ज्या डिस्क असतात ते डिजिटल डेटा स्टोअरसाठी वाईडली यूज करता येतं. नंतर
The semiconductor memory has replaced older devices due to their smaller size, that is ICs, लार्ज कॅपॅसिटी अँड रिलेबल वर्किंग. आता अगोदर जे आहे तर जे सेमीकंडक्टर मेमरी आहे ते ओल्डर जे डिव्हाइस होते त्याला बोलतात व्हॅक्यूम ट्यूब वगैरे असायचे, खूप फर्स्ट जनरेशनमध्ये वापरायचं मेमरी स्टोरेज डिव्हाइस. तर ते काय होतं, ओल्डर डिव्हाइस होते, त्याची साईज वगैरे खूप लार्ज होती, त्याला पॉवर पण जास्त लागेल. मग ते काय करायचं, त्याच्या जागी आपण सेमीकंडक्टर मेमरी वापरायला लागला. आणि ते जे डिव्हाइस आहे तर याला पॉवर पण कमी लागतं, स्मॉल साईज असतं आणि कशाच्या फॉर्ममध्ये, इट इज इन द फॉर्म ऑफ आयसीच्या फॉर्ममध्ये असतं. ओके. नंतर त्याची कॅपॅसिटी पण लार्ज असते सेमीकंडक्टर मेमरीची, त्याची वर्किंग एकदम रिलायबल आहे. नंतर द टिपिकल semiconductor memory is an array of memory cells fabricated on a silicon chip. तर टिपिकली जे सेमीकंडक्टर मेमरी असते ते काय असते, मेमरी सेलचा अरे असतो आणि ते सिलिकॉन चिपवर काय केलं जातं, फॅब्रिकेट केलेलं असतं. इच मेमरी सेल इज अ फ्लिपफ्लॉप कॅपेबल ऑफ स्टोरिंग 1 बीट इन्फॉर्मेशन. तर प्रत्येक जो मेमरी सेल असतो 1 बीट मेमरी सेल, तर त्याच्यामध्ये काय असतं, आता इकडं लक्ष द्या थोडक्यात. सेमीकंडक्टर मेमरी काय, ॲरे ऑफ द मेमरी सेल फॅब्रिकेटेड ऑन सिलिकॉन चिप. सिलिकॉन चिपमध्ये मेमरी सेलचा ॲरे फॅब्रिकेट केलेला असतो आणि जी इच मेमरी सेल आहे इज अ फ्लिपफ्लॉप. म्हणजे एक जो मेमरी सेल असतो तो काय होतो, एक फ्लिपफ्लॉप असतो, कॅपेबल ऑफ स्टोरिंग 1 बीट इन्फॉर्मेशन. म्हणजे 1 बीट मेमरी सेललाच काय बोलतात, फ्लिपफ्लॉप, राईट. म्हणजे तो काय करतो, 1 बीट डेटा स्टोअर करून ठेवण्याचं काम करतो. म्हणजे कशामध्ये, जे आपण सेमीकंडक्टर मेमरीमध्ये काढले ना मेमरी सेल्स, म्हणजे 1 बीट मेमरी सेल म्हणजे फ्लिपफ्लॉप, म्हणजे त्याच्यामध्ये मेनी फ्लिपफ्लॉप असतात थोडक्यात आहे सेमीकंडक्टर फॉर स्टोरिंग अ 1 बीट इन्फॉर्मेशन. एक बीट इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी एक फ्लिपफ्लॉप लागतो. एक फ्लिपफ्लॉप म्हणजे काय, 1 बीट मेमरी सेल. क्लिअर? ओके. देन नंतर सेमीकंडक्टर memory chips are available in various configurations. Their capacity is specified in terms of bytes, kilobytes, 1 kilobyte, 32 kilobyte, 64 kilobyte, 1 megabyte, 1 gigabyte एक्सेट्रा. तर याच्यामध्ये जी आहे सेमीकंडक्टरची जी मेमरी चिप आहे ती आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये आपण आपल्याला अवेलेबल करून मिळते. त्याची कॅपॅसिटी तर कशी स्पेसिफाय केलेली आहे ते बाईटच्या फॉर्ममध्ये असते. नंतर म्हणजे इन द फॉर्म ऑफ बाईट्स, म्हणजे ते बाईटच्या फॉर्ममध्ये कोणकोणते असते, 1 किलोबाईट असते, 32 किलोबाईट असू शकते, की 64 किलोबाईट असते, 1 मेगाबाईट असू शकते. त्याची अशी कॅपॅसिटी आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकते. त्याचे अवेलेबल चिप्स आहे सेमीकंडक्टर मेमरीचे, 1 मेगाबाईट, 1 गिगाबाईट, राईट. नंतर बघा, वेअर 1 KB चिप इज अ मेमरी दॅट हॅज 1024 सेल्स. म्हणजे याच्यामध्ये काय, 1 किलोबाईट मेमरी चिप जे आहे तर त्याच्यामध्ये किती असतात, किती मेमरी सेल असतात, 1024, 1024 मेमरी सेल, म्हणजे 1 बीट मेमरी सेल असतात, राईट. म्हणजे 1 किलो मेमरी बाईटने 1 किलो मेमरीमध्ये काय असतं चिपमध्ये, तर 1024 सेल असतात, म्हणजे मेमरी सेल असू शकतात, राईट. आणि नंतर 1 किलोबाईट जर बोलले तर किती असतात, 1024 बाईट इज अ ग्रुप ऑफ 8 बीट असं असतं. ओके. तर इथं फक्त 1 किलोचा घेतला आहे आपण, बाईट वगैरे नाही घेतलं. तर 1 किलो म्हणजे काय, 1024 सेल्स, मेमरी सेल्स. क्लिअर? ओके. देन these memories can be generally be divided into two main groups and further they are. तर ह्या ज्या मेमरी आहेत 2 मेन ग्रुपमध्ये डिवाईड केले असतात आणि त्याचे क्लासिफिकेशन फर्दर दे आर क्लासिफाईड इंटू 2 सब ग्रुप्स. तर याच्यामध्ये त्याचे नंतर 2 सब ग्रुप आहेत, राईट. तर याच्यामध्ये आहे पहिलं, तर याच्यामध्ये काय आहे की 2 मेन ग्रुप आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे काय आहेत, सब ग्रुप आहेत. तर पहिलं 2 ग्रुप कोणते, रॅम दॅट इज रँडम ॲक्सेस मेमरी आहे आणि रीड ओनली मेमरी आहे, सेकंडरी मेमरी म्हणजे सेमी कंडक्टर मेमरी. तर
तर रॅममध्ये काय येतं, रँडम ॲक्सेस मेमरीमध्ये येतं पहिलं येतं स्टॅटिक, पहिलं काय येतं स्टॅटिक रॅम आणि दुसरं येतं डायनॅमिक रॅम. आणि नंतर रॉममध्ये येतं रीड ओनली मेमरीमध्ये काय मास्क रॉम, प्रॉम, ई प्रॉम, ई ए प्रॉम. ओके, तर आपण काय करूया आता रॅमकडे बघूयात. तर मेन टाईप आहे रॅम. तर रॅममध्ये बघूयात काय आहेत. दीज रॅम्स आर ऑल्सो नोन ॲज रीड राईट मेमरीज ऑर स्क्रॅच पॅड. तर जे रॅम असतं, रॅमला काय बोलतात, एक रॅमला रीड राईट मेमरी बोलतात किंवा स्क्रॅच पॅड मेमरी बोलतात. ओके, इट इज रिक्वायर्ड टू राईट द बायनरी डेटा इन टू द मेमरी ऑर टू रीड द डेटा फ्रॉम द मेमरी ऑफ एनी रॅन्डम लोकेशन. हे काय करतं, तर ही जी मेमरी आहे ते बायनरी डेटा म्हणजे काय करतं, बायनरी डेटा राईट करते मेमरी. म्हणजे व्हेन इट इज रिक्वायर्ड टू राईट द बायनरी, केव्हा रिक्वायर्ड होते, जेव्हा जर आपल्याला बायनरी डेटा मेमरीमध्ये राईट करायचं किंवा तो बायनरी डेटा मेमरीमधून आपल्याला काय करायचं आहे, डेटा रीड करायचं कुठनं, मेमरीकडनं आणि कुठून पण. तर त्याचं जे लोकेशन असतं, तर एनी रँडम लोकेशन, एक चिप दिलं असतं त्याच्यामध्ये मेमरी दिली असतं, तो डेटा रिस्पेक्ट टू ॲड्रेसला कुठे पण म्हणजे कुठे पण काय करू शकतो, डेटा राईट केल्यावर स्टोअर होतो आणि तिथून आपल्याला जिथं जिथं आहे तिथून म्हणजे रीड करता येतं. ओके, म्हणजे पुन्हा एकदा होतो, व्हेन इट इज रिक्वायर्ड टू राईट द बायनरी डेटा इन टू द मेमरी ऑर टू रीड द डेटा फ्रॉम द मेमरी ॲट एनी रँडम लोकेशन. कोणत्याही रँडम लोकेशनकडनं मध्ये डेटा राईट पण करता येतो आणि त्याच्या कोणत्याही रँडम लोकेशनवरनं डेटा रीड पण करता येतो रॅममध्ये. सिमिलरली व्हेन इट इज रिक्वायर्ड टू चेंज द डेटा फ्रिक्वेंटली देन दिस टाईप ऑफ मेमरी इज प्रिफर्ड. जर आपल्याला जर डेटा फ्रिक्वेंटली चेंज करायचा असेल तर त्याच्यासाठी ही जी मेमरी आहे रॅम मेमरी, तर आपल्याला आपण वापरतो जास्त. नंतर इच रॅम सेल इज अ सिम्पल बायपोलार मॉस फ्लिपफ्लॉप. तर याच्यामध्ये काय असतं, हे जी रॅम सेल असते प्रत्येक रॅम सेलमध्ये काय असतं, सिम्पल BJT म्हणजे बायपोलार किंवा BJT म्हणजे बायपोलार ट्रान्झिस्टर असतात. बायपोलार ट्रान्झिस्टर वापरून फ्लिपफ्लॉप तयार केलेलं असतं किंवा मॉस म्हणजे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फ्लिपफ्लॉप किंवा मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फ्लिपफ्लॉप वापरून, म्हणजे इच रॅम सेलमध्ये काय असतं, बायपोलर असतं किंवा मॉस फ्लिपफ्लॉप असतं. सिन्स द लॉस ऑफ पॉवर मीन्स द लॉस ऑफ डेटा. म्हणजे आणि याच्यामध्ये काय होतं, जर पॉवर लॉस झाली तर याच्यातला डेटा लॉस होतो. व्हेन द सप्लाय बिकम्स ऑफ व्हॉट एवर डेटा इज स्टोअर इन रॅम इज लॉस. मग जर सप्लाय ऑफ झाला तर डेटा, जो काही डेटा तुम्ही स्टोअर केला होता रॅममध्ये, तो लॉस होऊन जातो. इट इज नोन ॲज अ व्होलॅटाईल मेमरी. म्हणून रॅमला काय बोलतात, व्होलॅटाईल मेमरी. डेटा पॉवर गेली, डेटा लॉस, दॅट इज कॉल्ड व्होलॅटाईल मेमरी. अ कॉमन एक्झाम्पल ऑफ रॅम इज इन कॅल्क्युलेटर मेमरी. इट इज अ रँडम ॲक्सेस टाईप. तर याचा जो कॉमन एक्झाम्पल आहे रॅमचं, तो कॅल्क्युलेटरमध्ये जी मेमरी आहे ती मेमरी आहे, म्हणजे रँडम ॲक्सेस टाईप आहे. रॅम कॅन बी ऑफ 2 टाईप. रॅमचे 2 टाईप आहेत. कोणकोणते, पहिला आहे स्टॅटिक रॅम, दुसरा डायनॅमिक रॅम. तर स्टॅटिक रॅममध्ये बघूया, इन दिस टाईप सेल्स आर कॅपेबल ऑफ स्टोरिंग द डेटा ॲज लॉंग ॲज पॉवर इज ऑन. तर ह्या स्टॅटिक रॅममध्ये काय दिलं जातं, तर आपल्याला डेटा स्टोअर केला जातो जोपर्यंत पॉवर ऑन आहे तोपर्यंत. इट इज नॉट रिक्वायर्ड टू सेट ऑर रिसेट द फ्लिपफ्लॉप अगेन अँड अगेन. तर याच्यामध्ये जे फ्लिपफ्लॉप आपण वापरले आहे रॉममध्ये, तर याच्यामध्ये जर डेटा आपल्याला ह्या सेलमध्ये स्टॅटिक रॅममध्ये जर डेटा स्टोअर करायचं त्याच्यासाठी, किंवा जर पॉवर जोपर्यंत ऑन आहे तोपर्यंत ते काय होतं, आपल्याला डेटा स्टोअर करता येतं. आणि ह्याच्यामध्ये काय, तर फ्लिपफ्लॉपला रिसेट करायची गरज नाही आहे नेहमी पुन्हा. ओके, डायनॅमिकमध्ये इन दिस केस द ड्रॉबॅक इज सिन्स द मेमरी इज ऑन ॲज लॉंग ॲज सर्किट इज ऑन, धिस इन्क्रीजेस द टोटल पॉवर कन्झम्पशन. तर याच्यामध्ये कसं असतं, याचं एक ड्रॉबॅक म्हणजे जर मेमरी ऑन झाले
सर्किट पण ऑन राहतं. द सर्किट इज ऑन, दिस इन्क्रीज द पॉवर कन्झम्पशन. तर याच्यामध्ये तो जर मेमरी ऑन असेल तर सर्किट जे आहे आपल्याला डेटा जे जिथून पाठवायचं स्टोअर ते पण ऑन राहायला पाहिजे. त्याच्यामुळे दोघांचा जो पॉवर कन्झम्पशन आहे, मग पॉवर कन्झम्पशन ते काय होतं, जास्त आहे. याचा डिसॲडव्हान्टेज ड्रॉबॅक आहे स्टॅटिक मेमरीचा, राईट. These memories are faster than the dynamic RAM and used for a medium size memory. तर याचं फक्त एक ॲडव्हान्टेज म्हणजे काय, की याचा जो मेमरी, ही जी मेमरी आहे स्टॅटिक रॅम, इट इज अ फास्टर मेमरी आहे कोणापेक्षा, डायनॅमिकपेक्षा. आणि याच्यामध्ये मेमरी मीडियम साईजमध्ये हे मेमरी वापरली जाते, मीडियम साईजमध्ये असते ही. नंतर बघूया डायनॅमिक रॅम. In dynamic RAM, stored data is stored again and again with a particular rate because these cells are not capable to store data for more time. तर याच्यामध्ये काय असतं, जे स्टोअर डेटा आहे तो अगेन अँड अगेन ते पर्टिक्युलर रेटमध्ये काय केलं जातं, हे विशिष्ट सेलला, म्हणजे ह्या डायनॅमिक रॅमच्या सेलला काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. आर नॉट कॅपेबल ऑफ स्टोरिंग द डेटा फॉर मोर टाईम. तर जास्त वेळेसाठी हे काय करू शकत नाही, डेटा स्टोअर करून ठेवू शकत नाही डायनॅमिक रॅम. दिस इज ड्यू टू इंटर इलेक्ट्रोड कॅपॅसिटन्स ऑफ ट्रान्झिस्टर, इट डिस्चार्जेस विथ मिली सेकंद टाईम. तर याच्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रोड कॅपॅसिटन्स, ॲक्च्युली याचा जो डेटा आहे, डेटा इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ चार्जेस. कळलं का. तर डायनॅमिक रॅममध्ये काय होतं, डेटा जो आहे तो स्टोअर होतो इन द फॉर्म ऑफ स्टॅटिक चार्जेस, इन द फॉर्म ऑफ चार्जेस. तो चार्ज कोणाला, त्याच्यासाठी लागतं कॅपॅसिटर, म्हणजे तो इलेक्ट्रोड कॅपॅसिटन्स जो आहे ट्रान्झिस्टरचा, तो काय होतं, चार्ज झाला म्हणजे डेटा स्टोअर झाला, आणि डिस्चार्ज झाला म्हणजे तो डेटा लॉस झाला. ते मिली सेकंदमध्ये तर काय होतं, तर कॅपॅसिटरची चार्जिंग झालं, डेटा स्टोअर झाला, डिस्चार्जिंग झालं. त्याच्यासाठी अगेन अँड अगेन आपल्याला काय करावं लागतं, त्या मेमरीमध्ये डेटा आपल्याला काय करू शकतो, ट्रान्सफर मग करावं लागतं, स्टोअर करावं लागतं. आणि मिली सेकंदमध्ये डिस्चार्ज झालं की डेटा लॉस होतो. नंतर हे द मेमरी कंटेन्स मस्ट बी रिफ्रेश्ड अगेन अँड अगेन. म्हणजे काय, जर कॅपॅसिटर डिस्चार्ज झाला की तो मेमरी जो कंटेंट आहे तो रिफ्रेश होतो अगेन अँड अगेन. मग त्याच्यासाठी डबल आपल्याला काय करावं लागतं, तो डेटा त्याच्यावर स्टोअर करावा लागतो. The disadvantage of this memory is that extra timing signal is required, but on the other hand its advantage is low power consumption and high speed of operation. याच्यामध्ये याचा डिसॲडव्हान्टेज म्हणजे काय, याला जे आहे तर जो एक्स्ट्रा टायमिंग सिग्नल लागतं याला, राईट. आणि त्याच्यानंतर काय, याच्यामध्ये एक्स्ट्रा टायमिंग सिग्नल लागतं. आणि दुसरं एक जर ॲडव्हान्टेजेस बघायला गेलं तर याचं लो पॉवर कन्झम्पशन आणि इट इज अ हाय स्पीड. याची जी स्पीड आहे याची स्पीड हाय आहे आणि पॉवर कन्झम्पशन हे खूप कमी आहे. फॉर एक्झाम्पल, टू यूज अ 1 मेगाबाईट मेमरी फॉर दी बिग साईज अ डायनॅमिक मेमरी इज प्रिफर्ड टू रिड्यूस द पॉवर कन्झम्पशन. जर 1 मेगाबाईट आपल्याला मेमरी लागत असेल तर बिग साईज आपण डायनॅमिक मेमरी वापरू शकतो. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, जी पॉवर आहे ती पॉवर कन्झम्पशन रिड्यूस होतं. दीज रॅम्स आर चीपर दॅन द स्टॅटिक रॅम. तर याची जी ही जी रॅमची साईज आहे डायनॅमिकची, तर ती स्टॅटिक रॅमपेक्षा चीपर आहे. आणि तर हे जे रॅम आहे आपल्या डायनॅमिक रॅम, तो स्टॅटिक रॅमची त्याची स्पीड आहे ना, त्याची स्टॅटिक रॅमपेक्षा कमी आहे. ओके. आणि फक्त याचं एक ॲडव्हान्टेज म्हणजे पॉवर जो कन्झम्पशन आहे तो कमी होतो. आणि डिसॲडव्हान्टेज म्हणजे एक्स्ट्रा टायमिंग सिग्नल याच्यात वापरला जातो. आणि जो डेटा आहे आपल्याला अगेन अँड अगेन पर्टिक्युलर रेटमध्ये काय करावं लागतं, स्टोअर करावं लागतं. कारण त्याच्यामध्ये पटापट मिली सेकंदमध्ये काय होतं, ते रिफ्रेश होऊन जातं मेमरी कंटेंट. का तर
कॅपॅसिटर जो आहे त्याची चार्जिंग डिस्चार्जिंग होते म्हणजे चार्ज झाला की डेटा स्टोअर झाला, डिस्चार्ज म्हणजे तो रिफ्रेश होऊन जातो. क्लिअर. तर असं आहे. आता आपण काय बघितलं, सेमीकंडक्टर मेमरी बघितले आणि याच्या आउटपुट डिवाइस बघितले, ॲड्रेस डेटाबेस बघितलं, ऑक्झिलरी मेमरी बघितली, नंतर सेमीकंडक्टर मेमरीमध्ये रॅम आणि रॅमचे टाईप बघितले, स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रीड ओनली मेमरी बघू, दॅट इज रोम बघू. ओके ओके, स्टॉप करू.